आपल्याला सर्वात अवघड जाणारा विषय म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायची. तर ही आपण कशी करायची ते बघूया. आता 2x² + 3x + 1 म्हणजे 2 डिग्री म्हणजे ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर याला आपण स्टँडर्ड इक्वेशनच्या टर्ममध्ये कम्पेअर करू. म्हणजे ax² + bx + c. तर a ची व्हॅल्यू बरोबर 2, b ची व्हॅल्यू बरोबर 3 आणि c ची व्हॅल्यू बरोबर 1. तर मग आपण याला कॅसिओ 991 MS कसं कॅल्क्युलेट करणार ते आपण बघूया. पहिले मोड, मग नंतर परत एकदा मोड, परत मोड, मग नंतर इथं दिसतंय आपल्याला इक्वेशनसाठी 1 प्रेस करायचं, मग परत मोड, डिग्रीसाठी 2 डिग्री. ए ची व्हॅल्यू आहे 2 इक्वल टू, बी ची व्हॅल्यू आहे 3 इक्वल टू, सी ची व्हॅल्यू आहे 1 इक्वल टू. तर x1 आलं आपलं 0.5 आणि x2 आलं -1. म्हणजे हे 2 रूट आले. म्हणजे x1 आलं आपलं -0.5 आणि x2 आलं आपलं -1. म्हणजे आपण सिम्प्लिफाय जर केलं तर x1 बरोबर -1/2 आणि x2 बरोबर -1. आपण बेसिकली x1 x2ला xच पुट करू. तर बेसिकली 2x 2 इथं मल्टिप्लाय झालं 2x इक्वल टू -1. तर मग 2x + 1 इक्वल टू 0. आणि इथं x हा xच आहे आपला, -1 इकडे गेला +1, x + 1 इक्वल टू 0. म्हणजे 2x + 1 आणि x + 1 हे दोन आपले रूट आले.